रायगड जिल्ह्यातील पेण पोलीस ठाण्यातील हवालदार प्रकाश बाबू कोकरे यांनी मद्यधुंद अवस्थेत महिला दक्षता समितीच्या सदस्येशी व्हॉट्सअपवर गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी तात्काळ कारवाई करत कोकरे यांना निलंबित केले असून खोपोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे। या घटनेमुळे पोलीस दलाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। तक्रारीनुसार 21 एप्रिल 2026 रोजी दुपारी कोकरे यांनी मद्यपान करून महिला सदस्येला वारंवार कॉल करत कोणतेही शासकीय काम नसताना गैरहेतूने संवाद साधण्याचा प्रयत्न केला। पोलीस दलात कार्यरत असताना अशा प्रकारचे वर्तन गंभीर मानले जात असून प्राथमिक चौकशीत नैतिक अधपतन झाल्याचे दिसून आल्याने प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे। गृह विभागाच्या नियमानुसार आणि मुंबई पोलीस अधिनियमांतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करत कोकरे यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे। निलंबन कालावधीत त्यांना रायगड अलिबाग नियंत्रण कक्षात दररोज 2 वेळा हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले असून मुख्यालय सोडण्यासाठी आगाऊ परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे। या कारवाईमुळे पोलीस दलात शिस्त राखण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज।